विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची पुन्हा शक्यता। हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त, विदर्भात मात्र थंडीची लाट। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर। 25 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती। नवी मुंबईत आज जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। उद्या कमी दाबानं पाणी येणार, जपून वापरण्याचं आवाहन। मराठी भाषा शिकवणं शाळांना अनिवार्य, चालढकल केल्यास कारवाई। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचे संकेत। आठ वर्षांच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू। शिक्षिकेला पुस्तक दाखवतानाच वर्गात कोसळली। कर्नाटकमधील मन हेलावणारी घटना। धारदार शस्त्राने हल्ला झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू। पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकार्यानेच केला होता वार। दादरच्या फूल मार्केटमधील बॅनरला आमदार महेश सावंतांचा आक्षेप, तर बॅनर हटवण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक समाधान सरवळकरांनी विचारला जाब। वन नेशन वन इलेक्शन संदर्भातल्या संसदीय संयुक्त समितीची आज पहिली बैठक। महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई राहणार उपस्थित। बोगस डॉक्टर ओळखणं आता सोपं होणार। अधिकृत डॉक्टरांना मिळणार QR कोड। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा पुढाकार।